नमस्कार सवंगड्यांनो. पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्या सर्वांसमोर डॉक्टर विजया लाड लिखित जोडीदार ही कथा घेऊन आलेलो आहे. दिलीप प्रकाशन प्रकाशित कथा सुगंध हा त्यांचा जो कथासंग्रह आहे त्यातली ही कथा आहे. चला तर मग ऐकूयात जोडीदार. नीरजा ऑफिसातून बाहेर पडली तेव्हा तिची मोठी द्विधा मनस्थिती झाली होती. 240 दिवसांचा प्रोजेक्ट, तोही न्यू जर्सी जवळच्या कनेक्टिकट या छोट्याशा गावात. आणि अश्विन तर केवळ 1 वर्ष 2 महिन्यांचा. तिच्या सासूबाई अश्विनवर देखरेख करीत असत. रोज सकाळी एक मोठा कार्यक्रमच असे, तो म्हणजे अश्विनला सांभाळणारी मेघा आणि नीरजा पहाटे उठत. अश्विनची सारी तयारी म्हणजे दिवसभराच्या नॅपी, कपडे, टॉनिक आणि फळांचे रस बरोबर घेऊन 10 मिनिटांवर घर असलेल्या सासूबाईंकडे मेघा आणि अश्विनला सोडायचं आणि मग आपल्या ऑफिसचा रस्ता पकडायचा. रात्री घरी परतायची वेळ कधी निश्चित नसायची. 50,000 पगार कंपनी बरोबर वाजवूनच घेणार. त्याबद्दल अश्विन होईपर्यंत तिला कधी फारसं टोचलं बोचलं नव्हतं. पण आता तिचं मातृहृदय तडफडे. बाळाकडे ओढ घेई, छाती दाटे आणि डोळ्यात मान न मान असं करत हट्टानं पाणी उभं राही. मोठ्या कष्टानं आणि हट्टानं ती कामात लक्ष घाली. रात्री घरी परतताना ती सासूबाईंच्या घराकडे वळे. तिला उशीर झाला असला तर आधीच अपराधीपणाच्या भावनेनं मन हळवे हळवे झालेलं असे. खूप वाट पाहिली तुझी. शेवटी हिरेन घेऊन गेला मेघा आणि अश्विनला. किती वेळ थांबणार ताटकळत. गेला बिचारा. तो इतका दमला होता. खरं तर गरीब आहे बिचारा. म्हणजे मी दमत नाही? मी काय ऑफिसात गोट्या खेळायला जाते की कामाच्या पाट्या टाकते? काय कमाल आहे म्हणे, दमला होता, गरीब म्हणे, आणि मी हरीब. तिला खरं म्हणजे ही खरमरीत हजेरी घेऊन आणि सासूला सुनावून बाहेर पडावं असं वाटे. पण सगळी हजेरी मनातल्या मनातच घेतली जाई. कारण तिच्या 50,000ची टिमकी ती सासूपुढे वाजवू शकत नव्हती. तिने 1300 स्क्वेअर फुटाचं नवं कोरं घर घेतलं तरी सासू तिच्या 2 खणी घरातून मुळीच हल्ली नव्हती. वर मुलाची देखरेख. मेघा असली तरी मायेची पाखरं तिच्या गैरहजेरीत आजीचीच होती ना. ती काय बिशात ब्र उच्चारते सासूच्या पुढ्यात. आज काय सांगायचं सासूबाईंना? सरळ विचारायचं. अश्विनला 245 दिवस सांभाळाल. प्रोजेक्ट 240 दिवस आणि 5 दिवस ग्रेस. जाणे येणे, जेट लॅग इत्यादी. आता त्याला छातीशी मी फक्त रात्रीची घेते तेही सुकून जाईल दूध. तिला वाटलं आपण अश्विनवर अन्याय करीत आहोत. डोळे नव्याने भरून आले. आईपणाची किंमत शेवटी बाईलाच का बरं द्यावी लागते? तिचं मन एकाच वेळी अश्विनसाठी तळमळत होतं आणि कर्तबगारीसाठी बंड करत होतं. हिरेनला ही संधी मिळाली असती तर त्याला क्षणाचाही विचार करावा लागला नसता. माझा मुलगा केवळ 1 वर्ष 2 महिन्यांचा आहे. कसा जाऊ मी? छे, लोकांनी हिरेनला वेड्यात काढलं असतं. मूल नुसतं बाईच्या पोटात वाढत नाही तर नंतर कित्येक वर्ष ते तिच्या ओटीत वाढतं. किती ग उशीर? हिरेन वाट पाहून मेघाने अश्विनला घेऊन घरी गेला शेवटी. सासूच्या घरी पोचल्या पोचल्या सासूने नेहमीचे डायलॉग्स टाकले. मोबाईल पण सायलेंट मोडवर होता वाटतं, त्यांनी विचारलं. हो, कारण मी मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये होते ना. खूप महत्त्वाची मीटिंग होती. सासूने मोठा सुस्कारा सोडला. सांगूनच टाकूया. मीटिंगमध्ये 11 जणांमधून माझं सिलेक्शन झालं आहे. तिनं हिया करून विषयाला तोंड फोडलं. एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, पण अमेरिकेत. न्यू जर्सीजवळ कनेक्टिकट नावाचं गाव आहे. कुर्नाचं हिरवं गाव आहे. तिथे मला 240 दिवस राहावं लागेल. जायचे यायचे 5 दिवस ग्रेस पकडू. सगळं तुमच्या होकारावर अवलंबून आहे. कारण अश्विनला तुमच्याशिवाय कुणाच्या भरोश्यावर सोडू मी? मला $8,000 मिळतील प्रतिमास. शिवाय इथला पगार चालूच. हो, ऑफिसात सायंकाळी जळूकरांचा कारखानाच तयार झाला होता. मी अमीन साहेबांची आजची संध्याकाळ आणि रात्र विचार करून सांगते असं सांगितलं आहे. पंजाब मेल धाडधाड सुटली आणि भोजच्यापाशी येऊन थांबली. सासूकडे ती मोठ्या आशेने आणि अपेक्षेने बघू लागली. बघ नीरजा, मी संसार सांभाळून नोकरी केली. भले मास्तरनीची असेल,
पण आयुष्यभर निभावली. हिरेनला आणि देवेनला उत्तम वाढवलं. तुझ्या सासरेबुवांचे कधीच हाल केले नाहीत. माझं मला 5,500 पेन्शन आहे आज. पण एक सांगू, मुख्याध्यापिका व्हायची संधी मिळूनही मी ती सोडली, जाणीवपूर्वक सोडली. कारण बाईनं किती महत्त्वाकांक्षी व्हायचं याला काही मर्यादा आहेत. आपलं घर अनाथ करणं मला कधीच पसंत नव्हतं. अश्विनला रात्रीसुद्धा आई नाही. बघ बाई, मला कठीण वाटतं. त्याने रड काढली, तो कुडला, त्याला ताप चढला तर मी काय अमेरिकेत धाव घेऊ? त्यात विजा पासपोर्टच्या कटकटी. शहाणपणा यातच आहे की सरळ दुसऱ्या संधी देणे. निर्जा एकदम मुकी मुकी झाली. जड पावलांनी घराकडे वळली. का ग, एवढा चेहरा उतरलाय? हिरेननं असं विचारताच तिचा सारा संयम संपुष्टात आला आणि तिला रडू फुटलं. बाईला पंख नकोत हिरेन. लग्न झाल्या झाल्या ते छाटून टाकावे लागतात. विशेषतः आईला तर कोंबडीसारखं खुरडतच चालायला हवं. हिरेन समजला, हिला मोठी संधी दाराशी आली असणार. आईनं उपदेशाचे डोस पाजले असणार. कारण आईचं धोरण नेहमीच फॅमिली फर्स्ट असं राहिलं. प्रत्येक बाई आपल्यासारखी असावी असं तिला वाटतं, पण नीरजा वेगळी, महत्त्वाकांक्षी आहे. नीरजाला जवळ घेऊन तो म्हणाला, कुठे जायची संधी आली आहे? अमेरिकेला. किती महिने? 8. जायचं मग. आपल्या अश्विन गुंडूबाबूची काळजी करू नकोस. मी येईन तुझ्याबरोबर. तू पुढे चल. नीरजा, 7 पावलं सप्तपदी चाललोय तुझ्याबरोबर. नुसतं सुखात दुःखात एकत्र राहिला नाही, तर तुझ्या प्रगतीलाही साथ देण्यासाठी. आता हस बघू, हस एकदा. नीरजा नवऱ्याच्या कुशीत विरघळून गेली. तिची अस्मिता जपणारा जोडीदार तिला थोपटत होता. अश्विन त्या दोघांकडे बघत होता.